11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये अलॉटमेंट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना आहे. आजचा त्यांचा ऍडमिशनचा शेवट दिवस असणार आहे. बघा, अलॉटमेंट आपली जी 23 तारखेला झाली होती त्याच्यामध्ये विद्यार्थी 23 तारखेला दुपारी 12 वाजल्यापासून 25 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थी ऍडमिशन करू शकत होते. आज दिनांक आहे 25 जून. सो आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थी ऍडमिशन करू शकतात. आता राहिला अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 काय कोणत्याच राऊंड मध्ये अजून ऍडमिशन मिळालं नाही. बरेच विद्यार्थी असे होते की ज्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये अलॉटमेंट झाली होती पण त्यांना आवडीचं कॉलेज मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी ऍडमिशनच घेतलेलं नाही. बरेच विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालं, अलॉटमेंट झाली, पण त्यांनी ते कॉलेज रद्द केलं कारण त्यांना ते कॉलेज आवडलं नाही आणि ते रद्द करून आता त्यांना परत पार्टिसिपेट करायचं आहे कॅप राऊंड 4 मध्ये. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय आपली जी पूर्व तयारी आहे ती करावी लागणार आहे. कॅप राऊंड 4 मध्ये जर आपल्याला ऍडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला काय पूर्व तयारी करायची आहे याच्या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. कॅप राऊंड 4 कधी स्टार्ट होणार आहे याच्या बाबतीत ही तुम्हाला मी माहिती देणार आहे पुरेपूर. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला पहिल्यांदा सुरुवात करूया. कॅप राऊंड 4 आहे तरी काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे बघा विद्यार्थ्यांना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपण बोललो होतो की ज्या काही फेरी असणार आहेत म्हणजे जे काही राऊंड असणार आहेत ते पहिला शून्य म्हणजे शून्य राऊंड, ज्यालाच आपण 0 राऊंड असं म्हणलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला 3 नियमित फेरी झाल्या बघा. सो कॅप राऊंड 1 झाला, त्याच्यानंतर आपला कॅप राऊंड 2 झाला, 2 झाल्यानंतर आता कॅप राऊंड 3 झाला. आता ज्या कॅप फेरी असतील त्या कॅप फेऱ्यांमध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, कॅप फेऱ्यांमध्ये बघा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळत असताना त्याची गुणवत्ता म्हणजे त्याचे मार्क्स, त्याचे आरक्षण काय असणार, मग कॅटेगरी काय आहे, त्याच्यानंतर तो आता आरक्षणामध्ये वुमेन आरक्षण पण होतं, त्याच्यानंतर काही सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्स असं आरक्षण, तसंच विद्यार्थ्याला कॅटेगरीचं आरक्षण याच्या बाबतीत त्याचा त्याला फायदा मिळत होता. आणि प्लस त्यानं पसंतीक्रम काय दिलेला आहे याच्या बेसिसवरती त्याला कॉलेज अलॉट होत होतं. हे सगळंच्या सगळं घडत होतं नियमित फेरी 1 म्हणजे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 साठी पण हे घडत होतं. पण विद्यार्थ्यांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कॅप ज्या फेरी आहेत म्हणजे ज्या नॉर्मल राऊंड आहेत ते पूर्णपणे संपलेले आहेत. आता आपला जो राऊंड येणार आहे तो राऊंड असणार आहे स्पेशल राऊंड. बघा, त्याला आपण विशेष फेरी म्हणणार आहे. आणि हे विशेष फेरी जे असणार आहेत याचे राऊंड हे म्हणजे याच्यापेक्षा एकापेक्षा जास्त असू शकतात. बघा इथे लिहिलेलं आहे, आवश्यकता भासल्यास अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाईल. आणि या सर्वच्या सर्व विशेष फेऱ्यांमध्ये तुम्हाला गुणवत्तेच्या आधारित प्लस तुमचे जे काही प्रिफरन्सेस असतील, प्रिफरन्स तुम्ही कॉलेजचा प्रिफरन्स कसा देता हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हे बघा, तुम्हाला 100% ऍडमिशन पाहिजे तर मी सांगतो तसं तुम्ही फॉर्म भरा. त्याच्यानुसार जर फॉर्म भराला तर तुम्हाला 4th राऊंड मध्ये 100% ऍडमिशन मिळून जाईल. त्यामुळे आपल्या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहेत. आता आपले मार्क्स किती आहेत आणि आपण दिलेला प्रिफरन्स. आता मार्क्स तर ऑलरेडी आपल्या हातात नाहीत, आपल्याला ऑलरेडी मार्कशीट मिळाले आहे, आपल्या हातात राहतंय प्रिफरन्स. त्यामुळे प्रिफरन्स तुम्ही योग्य पद्धतीने द्या, तुम्हाला 4th राऊंड मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. आता पूर्व तयारी काय करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता हे जे राऊंड असणार आहेत ओपन टू ऑल राऊंड, सगळ्यांना मी आता सांगितलंय, गुणवत्तेवरती फक्त आधारित आणि प्रिफरन्सवर आधारित तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे. कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन, कास्ट रिझर्वेशन, स्पोर्ट्स रिझर्वेशन, एक्स सर्व्हिसमॅन रिझर्वेशन, त्याच्यानंतर कुठलंही वुमेन रिझर्वेशन हे मिळणार नाही. मुली असो किंवा मुलं असो, सर्वांना डायरेक्ट फक्त त्यांच्या मार्क्सचं काय केलं जाणार, मेरिट लावलं जाणार. समजा जो विद्यार्थ्याला मार्क जास्त आहेत तो 1 नंबरला, त्याच्या खाली जे मार्क आहेत त्यांना 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, असं करून जर त्या कॉलेजमध्ये 2च जागा शिल्लक असतील तर पहिल्या 2 विद्यार्थ्यांनाच काय होणार, सीट अलॉट होणार. म्हणजे फक्त मी उदाहरण सांगितलंय तुम्हाला. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 50 सीट्स आहेत आणि 50 सीट्स मध्ये 100 मुलांनी काय केलं, फॉर्म ऍप्लिकेशन केलं, त्यातल्या पहिल्या 50 जणांनाच घेतलं जाणार आणि पहिल्या 50 जणांनाच ते जागा अलॉट होणार. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असावं की मला काय म्हणायचंय. पूर्वतयारी जर करायची आहे तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपल्याला बघावं लागणार आहे त्या कॉलेजचं कट ऑफ काय आहे. तो राऊंड 3 ला कट ऑफ काय लागला होता. आता मी बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला ही लिस्ट कशी हँडल करायची आधीच मी सांगितलंय, तरी पण तुम्हाला आधी सांगतो, आता सांगतोय अजून एकदा. तर आपल्याला काय करायचंय, स्कूल आपली जी वेबसाईट आहे वेबसाईटवर त्यानंतर कट ऑफ लिस्टला क्लिक करायचं आहे. कट ऑफ लिस्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला 26-27 ला जायचं आहे.
25 26 नाही, 26 27 ला इथं राऊंड 3चा कट ऑफ आहे. हे डाउनलोड करून घ्या, इथं क्लिक करा, याला डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर पीसी वरती बघायचं आहे, पीसी वरती बघितलं तर इझी तुम्हाला समजून जाईल. असं केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं सॉर्ट आणि फिल्टर वरती आहे ना, हे क्लिअर मी आता लावले होते म्हणून मी क्लिअर केले. तुम्ही फिल्टर वरती क्लिक करायचं, तर तुम्हाला बघा सगळेच्या सगळे जे फिल्टर आहे तुम्ही इथे अप्लाय केलेत. फिल्टर अप्लाय केले, आता हे आधी कंट्रोल ऑल करून घ्या. कंट्रोल ए केल्यानंतर सगळं सिलेक्ट होतंय. फिल्टर लावलं, फिल्टर लावलं तर काय होणार बघा, एक मिनिट फिल्टर लावून घेऊया आपण. सो हे कंट्रोल ए, आपले फिल्टर ऑन झाले. फिल्टर ऑन झाले, फिल्टर ऑन झाले की आपल्याला पाहिजे ते कॉलेज जे पाहिजेत, आता एक पेपर घ्या, पेपरवरती आपल्याला जे कॉलेजेस पाहिजेत त्या कॉलेजेसची आधी लिस्ट काढा, आणि त्या कॉलेजेसची लिस्ट काढल्यानंतर पहिला कॉलम करा, त्या त्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागलेला आहे, आपल्या सायन्सचा कट ऑफ किती लागलेला आहे, आर्टचा कट ऑफ लागलेला आहे किती, कॉमर्सचा कट ऑफ लागलेला आहे, हे काढून घ्या. आणि मग ते कॉलेजचं कट ऑफ किती कसा बघायचा, तर मी आधी सांगितलं तुम्हाला, आताही सांगतो तुम्हाला. आपल्याला फक्त कॉलेजचं नाव टाकायचं इथे व्यवस्थित, स्पेलिंग न चुकता. आता मी द न्यू कॉलेज टाकतो, COLLEGE, न्यू कॉलेज टाकल्यानंतर बघा बरोबर इथं आपल्याला तेवढाच कट ऑफ बघायला मिळेल. आता इथं आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही पण आहे, मला एवढं नको, मला फक्त काय पाहिजे, इथं तुम्ही जर इथं वरती ह्या ॲरो वरती गेला बघा, ह्या ॲरो वरती जायचं इथं, इथे याला फक्त मी सायन्सला टिक केलं. त्याच्यानंतर मला सेल्फ फायनान्स, पार्शियली एडेड आणि एडेड या तिन्हीसाठीचा कट ऑफ मला इथं बघायला मिळतोय. पण तुम्ही बघताना हा SC ST VJ NTV याचा कट ऑफ बघू नका, जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे बघा. जनरलचा आता फक्त 4th राऊंड साठी तुम्ही जनरलचा कट ऑफ फक्त कन्सिडर करा, बाकी कुठलाही कट ऑफ कन्सिडर करू नका, कारण हे पुढे तुम्हाला याची गरजच नाही. आता कुठलंही रिझर्वेशन तुम्हाला पकडण्यात येणार नाही, त्यामुळे हे जनरलचा कट ऑफ बघा. समजा इथं जर बघा, इथं रिमेनिंगचा कट ऑफ किती लागलेला आहे, रिमेनिंगचा कट ऑफ लागलेला आहे 455, म्हणजे 455च्या वरचे विद्यार्थी तिथं आता घेतलेले आहेत. तुम्हाला जर 430 असतील तर फॉर्म टाकून द्या, मग तुम्हाला 300 350 मार्क आहेत, एवढा गॅप न कट ऑफ खाली येणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, कट ऑफ बघून तुम्ही काय करायचं, ते कॉलेजेसची नाव ऍड करा. आणि ऍड कुठं करायचे, जेव्हा आपला 4 नंबरचा राऊंड चालू होईल, स्पेशल राऊंड 1 चालू होईल. आता सांगून देतो तुम्हाला स्पेशल राऊंड 1 कधी चालू होतोय बघा. आपला 26 जूनला सायंकाळी 6 वाजता काय होईल, चौथ्या फेरीचं वेळापत्रक हे उद्या जाहीर होणार आहे. उद्या किंवा आज संध्याकाळी हे कदाचित वेळापत्रक लागू शकतं. पण त्याच्यानंतर बघा 27 जूनला काय होणार आहे, रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ह्याचा अर्थ काय आहे, 27 तारखेला संध्याकाळी किंवा 28 तारीख खूप महत्वाची आहे बघा, किती 28 ह्या तारखेला आपला राऊंड 4 चालू होईल. आज आहे तारीख 25, सो 28 जूनला आपला राऊंड 4 चालू होईल. आणि राऊंड 4 झाल्यानंतर तुम्हाला परत काय करायचंय, कॅप ऍप्लिकेशन जे काय आहे पार्ट 2 उघडायचा आहे. पार्ट 2 उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये या प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक कट ऑफ बघितलेले जे कॉलेजेस आहेत, म्हणजे तुमचा कट ऑफ त्या कॉलेजच्या कट ऑफशी मॅच होतोय, किंवा कॉलेजचा कट ऑफ थोडासा वरती लागला आणि तुमचे मार्क्स खाली आहेत, असं कॉलेजची नावं तुम्हाला द्यायची आहेत त्याच्यात. आणि मी म्हणतोय तुम्ही साधारणतः 5-6 कॉलेज टाका, जेणेकरून तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची चान्सेस वाढतील. कुठल्या राऊंड मध्ये कॅप, आता ही कॅप नाही म्हणता येणार, आपल्याला म्हणायचं याला स्पेशल राऊंड 4 मध्ये, स्पेशल राऊंड 1 म्हणा, स्पेशल राऊंड ह्याला 1 म्हणा, किंवा ह्याला आपण काय ते ह्याला आपण विशेष फेरी 1 असं म्हणू शकतो, किंवा ह्याला आपण ओपन टू ऑल राऊंड असंही म्हणू शकतो. यामध्ये तुम्हाला 100% ऍडमिशन मिळेल. काय करायचं आतापर्यंत समजलं, अजून एकदा सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लिस्ट तयार करायची. काय करायचे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिस्ट तयार करायची. लिस्ट तयार केली, लिस्ट तयार केल्यानंतर त्याचा कट ऑफ काढा. कट ऑफ काढल्यानंतर मग जेव्हा वेळापत्रक जाहीर होईल, वेळापत्रक बघा, त्याच्यानुसार तुम्हाला पार्ट 2 भरायचा आहे. पार्ट 2 मध्ये कॉलेजेस टाका. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहे हे पण तुम्हाला बघायचं आहे. हे कसं बघायचं, वॅकन्सीची लिस्ट डाउनलोड करा, इथून इथं जायचं आहे, सर्च कॉलेजेस, सायन्स कॉलेजेस, असं ही लिस्ट डाउनलोड करायची. लिस्ट डाउनलोड केली की सेम आपल्याला इथं फिल्टर ऍड करायचे, फिल्टर मध्ये जाऊन आणि आपल्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये बघा आता किती वॅकन्सी शिल्लक आहे तुम्ही इझिली इथं बघू शकताय. तर जनरलची किती वॅकन्सी शिल्लक, म्हणजे टोटल वॅकन्सी शिल्लक आहे किती हे तुम्ही बघू शकता. सो 240 मध्ये 204 वॅकन्सी आहे.
120 मध्ये 71 वॅकन्सी आहे, 360 म्हणजे 130 वॅकन्सी आहे, 133 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे वॅकन्सी आणि कट ऑफ ह्या दोन गोष्टीचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करा आणि अशा प्रकारे ही सर्व तुमची पूर्वतयारी असणार आहे. ज्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 100% ऍडमिशन मिळेल. आय होप सगळ्यांना ही सगळी सांगितलेली माहिती जी आहे ती समजलेली आहे आणि सगळ्यांनी हे जे गोष्टी आहेत सांगितलेल्या त्या फॉलो करा. तुम्हाला 100% ऍडमिशन मिळून जाईल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा. अशी इम्पॉर्टंट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया. बाय बाय.